अमेरिका, भारत आणि जग. पहिला जो भ्रम आहे ना, म्हणजे की दुसऱ्या वेळेला ट्रम्प आले ना तर त्राही भगवान करून सोडतील आपल्याला. H1B विजापासून सगळ्या गोष्टी बदलतील. कारण त्यांची आत्ताची जी आर्थिक मांडणी आहे ना ती व्हाईट सुप्रीमिस्ट या लेवलची आहे. व्हाईट सुप्रीमिस्ट या लेवलची आहे. त्यामुळे ते येऊ नये. जागतिक पातळीवरती सुद्धा एकही असा नेता नाही आहे की जो उभा राहिला आणि म्हणाला की बाबांनो फार मांडलात, आता गप्प बसा, तर त्याचे जग ऐकेल. तीच अवस्था देशाच्या पातळीपासून, राज्याच्या पातळीपासून ग्रामपातळीपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. त्यामुळे एका अर्थाने हे अस्वस्थ विश्वाचं वर्तमान सगळ्याला आपल्याला व्यापून उरलेलं आहे. कडे एक कसं तुम्ही बघता, काय चाललंय चीनचं? तुमचं आता नवीन पुस्तकही त्या पार्श्वभूमीवर आहे. वैश्विक शांततेला सगळ्यात मोठं आव्हान ठरू शकेल असा देश या क्षणाला रशियापेक्षा चीन आहे. आणि चीनची आहे ती व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची क्षमता अफाट आहे. अफाट आहे. यामागे पुन्हा तेलाची काही वेगळी कॉन्स्पिरसी चालू आहे का? आहेच ना. कारण तेल, सगळं जग शांत झालेलं आहे आणि तेलाचे दर $50 खाली घसरलेले आहेत. हे या क्षणाला कोणालाही परवडणारं नाही. तेल हे उकळतच असायला हवं. त्यांना अक्षरशः वाईट अवस्थेत जावं लागलेलं असतो. तो विजयवीरासारखा परत येतो. असं वाटतं शेख हसीना परत बांगलादेश? मला तसं वाटत नाही. पण कसं होतं, हे होतं याच्यातलं साधं कारण असं आहे की ज्या कारणासाठी गेलो ते कारणाला तुम्ही स्पर्शच केलेला नाही. म्हणजे आर्थिक विषमता, आर्थिक दरी, आर्थिक आव्हान हे जर मुद्दे असतील तर त्याला स्पर्शच केलेला नाही. त्याच्यामुळे आता आहे हा पहिल्यापेक्षा नालायक निघाला असं ज्या क्षणाला वाटतं त्यापेक्षा होता तो बरा होता. पोस्ट 2024 काय कसं बघताय राजकारण? एका निवडणुकीतनं लोकशाहीचा विजय झाला, पराजय झाला हे म्हणता येणं अगदी चुकीचं आहे. कारण भाजपच्या मतांमध्ये तितका लक्षणीय फरक पडायला हवा, तो पडलेला नाही. संघामध्ये ध्वजपूजन महत्वाचं असतं. ध्वजाच्या जागी माणूस उभारायला लागला ना ते चालणारं नाही. आणि ते आता होतंय का हा प्रश्न संघाला पडलेला आहे.